भगवते वासुदेवाय. श्लोक 19 आणि 20. नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. गुणानेतानतीत्यत्रीन् देही देहसमुद्भवान् जन्म मृत्युजरा दुःखैर्विमुक्तो मृतमश्नुते. शब्दार्थ. ज्यावेळी द्रष्टा तिन्ही गुणांशिवाय दुसरा कोणीही करता नाही असे पाहतो आणि तिन्ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद घनस्वरूप मला परमात्म्याला तत्वतः जाणतो, त्यावेळी तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. हा पुरुष शरीराच्या उत्पत्तीला कारण असलेल्या या तिन्ही गुणांना उल्लंघून जन्म मृत्यू वार्धक्य आणि सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो. भावार्थ. सात्विक गुण चांगला असला तरी तोही बंधनकारक आहे. त्यानेही संचित निर्माण होते, भोगणे क्रमप्राप्त होते. तामसातून राजसात आणि राजसातून सात्विकतेत माणसांनी प्रगती करावी म्हणजे तसे गुण आत्मसात करावेत, आचार बदलावेत, एक दिवस सात्विकतेच्याही पलीकडे जावे. ज्ञान मिळवले तरीही ते अंमलात आणणे कठीण असते. ब्रह्मा विष्णू महेश यातील ब्रह्माची मंदिरे अत्यंत कमी आहेत. ब्रह्म म्हणजे शून्य अशी कल्पना आहे. काहीही नाही अशी अवस्था म्हणजे ब्रह्म. मग त्याचे देऊळ कसे बांधणार? एक विद्वान होते. त्यांनी ब्रह्मज्ञानाचा निरंतर ध्यास घेतला होता. गावाबाहेर एका कुटीत ते राहत असत. भजन पूजन ध्यान वाचन मनन अशी त्यांची दिनचर्या होती. खूप ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला होता. एक दिवस त्यांनी ते सर्व ग्रंथ जाळले आणि अतिशय भावविभोर होऊन ते नाचत होते. लोकांनी त्यांना कारण विचारले. ते म्हणाले की जो शून्य आहे तो अक्षरात कसा सापडावा? 10वी उत्तीर्ण झाल्यावर पहिलीची पुस्तके का जपावी म्हणून पुस्तके जाळली. ह्या लोभ आणि संग्रहामुळे दिशाभूल झाली. मी वाचत बसलो, ब्रह्म हसत बसले. मी शांत बसलो आणि मला ते कळले. आत आहे बाहेर आहे, सगळं एकच आहे. ते सिद्ध होते. त्यांना ग्रंथांची गरज उरली नाही. त्यांनी जाळले म्हणून आपण ग्रंथ जाळून चालणार नाही. त्यांची आणि आपली तुलना होऊ शकत नाही. यातून बोध असा घ्यायचा की ज्ञान अशी गोष्ट आहे जी अनुभवातून मिळते. पुस्तक आपल्याला माहिती देते. साखर गोड असते हे आपण वाचतो, पण गोड हे खाल्ल्याने कळते. यूट्यूबवर पटापट रांगोळी काढतात. आपण काढायला घेतल्यावर कळते की वाटतं तितकं सोपं नाही. श्वास घ्यायला पुस्तक वाचून शिकत नाही. आई मुलाला शांत करायला कोणताही अभ्यासक्रम करत नाही. पक्षी उडण्यासाठी शिकवणी लावत नाहीत. कोकिळ गाण्याची तालीम घेत नाही. जे उपजत आहे त्यासाठी पुस्तक नसते. खायचे कसे हे ज्याचे त्याने शिकावे लागते. उशिरा येतात पण दात प्रत्येकाला येतात. तसे आपला देव प्रत्येकाला नक्की भेटतो. वेळ येईपर्यंत वाट बघावी लागते. आपला आतला आवाज ऐकावा. आपण आपले म्हणणेच ऐकत नाही. ध्यान म्हणजे काय? आपला आपल्याशी शब्दाविण संवाद. शब्द नाही, हालचाल नाही, डोळे बंद, फक्त श्वास आणि आपण. हा एक अभ्यास आहे. ज्ञान मिळविण्याचा मार्ग आहे. श्लोक 21. अर्जुन उवाच कैर्लिंगै स्त्रीन् गुणानेतानतीतो भवति प्रभो किमाचारः कथं चैतां स्त्रीन् गुणान्नतिवर्तते. शब्दार्थ. अर्जुन म्हणाला, या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणकोणत्या लक्षणांनी युक्त असतो आणि त्याचे आचरण कशा प्रकारचे असते? माणूस कोणत्या उपायाने या 3 गुणांच्या पलीकडे जातो? भावार्थ.
उपासना सगुण करावी की निर्गुण चांगली हे 12व्या अध्यायात विचारलं. हे समजावताना गुण म्हणजे काय आणि त्यांनी माणसाला कसे बांधून ठेवले आहे हे भगवंतांनी सांगितले. परमेश्वर निर्गुण निराकार आहे. न मन अवस्था झाली तर त्याला लवकर समजून घेता येते. त्याच्यात सहज एकरूप होता येते. आपण घरात आलो की आधी स्वच्छ हातपाय धुतो. घरातले मऊ साधे सुटसुटीत कपडे घालतो. ऐसपैस बसतो. इतकं केल्यानेही छान वाटतं, निर्मळ वाटतं. त्रिगुण हे आपल्या स्वत्वावर असलेले आवरण आहे. ते दूर केले तर आत्मदर्शन सहज होते. सोनाराच्या दुकानात गेल्यावर तो तिथल्या वस्तू आपल्याला सहज हाताळू देत नाही. काचेतून बघा म्हणतो. उंची साड्या घ्यायला गेल्यावर विविध साड्या समोर मांडतात. कोणती आवडेल ती उलगडून दाखवतात. त्यातली साडी आवडली तर मग बघा कशी छान आहे म्हणतात. आपल्याला हे लक्षात येत नाही का असे करत असतील. आपले विचार आधी ते खरेदीकडे वळवतात आणि मग ठराविक जिन्साला हात लावू देतात, कारण त्या वस्तू किमती असतात. गैररित्या हाताळले तर त्याचे नुकसान होऊ शकते. त्या वातावरणात थोडा वेळ राहिले की आपण त्या वातावरणाशी समरस होतो आणि आपोआप अलवार निगुतीने त्या वस्तूला हात लावतो. ते कांदे बटाटे नाहीत, त्या वस्तू निवडक असतात. आपण स्वतःला आणि कुटुंबाला कसे वागवतो त्यावरून आपली किंमत ठरते, स्वभाव कळतो. लोक आपल्याशी जे वागतात ते आपण त्यांना नकळत सांगितलेले असते. त्यांना तसं वागणुकीतून दाखवलेले असते. काळजी घेतलेली नसते. मुले, नवरा, बायको, आई बाबा यांना वाटेल तसे बोलत असू तर त्यांचा इतर लोक मान ठेवणार नाहीत आणि आपल्याविषयीही त्यांचे मत फार अनुकूल राहणार नाही. या गोष्टी नकळत होतात. आपला मान आपण ठेवला तर इतरही नीट वागतात. आपल्याशी इतरांनी जसे वागायला हवे तसे आधी आपण त्यांच्याशी वागायला हवे. शांततेत बोललो तर समोरचाही हळू बोलेल. प्रेमाने वागलो तर तोही आपुलकीने वागेल. पेरू तसे उगवते. गुण दोष प्रत्येकात असतात. माणूस आहे तो चुकतो. चूक हा अक्षम्य गुन्हा नसतो, त्यामुळे माफ करावे. कोणीही परिपूर्ण नसतो. सोडून द्यावे, पुढे जावे यात शहाणपण आहे. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.